आज सकाळी सकाळी डायरेक्ट राडा होऊन गेला बरं का. म्हणजे आहे ना डायरेक्ट रंगपंचमीला सुरुवात झाली. अजून रंगपंचमी 2 दिवस बाकी आहे, पण आत्ताच इकडे रंगपंचमी खेळायची सुरुवात झाली. तर मग काय इकडे रंगपंचमी खेळून झाल्यावर आणि आम्हाला जायचं होतं बँकेमध्ये. तर मग काय पटकन आवरलं आणि बँकेच्या दिशेने रवाना झालो बरं का. पण काय झालं, निम्म्या रोडमध्ये गेलं ना आमच्या गाडी नाही, आम्हाला दिला धोका. म्हणजे आमच्या गाडीचं पेट्रोल संपून गेलं. म्हणलं चायला लय बेकार कंडिशन झाली भाऊ. तर आज बँकेमध्ये ना लाडक्या बहिणीचे पैसे काढायला न्यायचं होतं बायकोला. आयला मग त्याच्यात पेट्रोलच संपलं. म्हणलं हिनं तर नाही काढून ठेवलं, कारण हिच्या डोक्यातच नाही वाटतं पैसे काढायचं बरं का. तिला म्हणलं काही केलं तरी आपण आज पैसे ना काढून घेणार. म्हणलं तुम्ही 2 मिनटं थांबा, डायरेक्ट गाडी घेऊन येतो म्हणलं दुसरी. तर मग काय घरी गेलो, लगेच दुसरी गाडी बिडी घेतली बरं का. आणि आणूला म्हणलं आणू एखादी बाटली बिटली बाय, म्हणलं आपण लगेच येता नाही लाडक्या बहिणीचे पैसे काढून लगेच पेट्रोल घेऊन येऊ म्हटलं. तर त्या बाटलीमध्ये पण आहे ना कोणतरी 90 मारली होती. म्हणलं घे भाऊ आणू, म्हणलं काय होत नाही. मग काय गेलो बाटली बिटली घेतली आणि डायरेक्ट रवाना झालो बँकेमध्ये. मग काय बँकेमध्ये गेलो आणि लगेच नंबर लागला. लगेच कडक कडक लाडक्या बहिणीच्या नोटा मोजून घेतल्या आणि लगेच आणूचा झाला खर्च पाणी चालू. मग काय अगोदर पेट्रोल घेतलं बरं का. आणि नंतर जातात आनंद म्हणे आपल्याला नाही बापा भेळ खायची म्हणे आता. म्हणलं चालन म्हटलं, मग पार्सल घेतली बरं का भेळीची. तर मग आहे ना भेळ घेतल्यानंतर म्हणे लय ऊन पडलं म्हणे, आता काहीतरी थंड पण घ्यायला पाहिजे. मग काय थंड बिंड घेतलं आणि घराच्या दिशेने रवाना झालं. म्हणलं आज तर निम्मे पैसे संपवले, आता राहिलेले उद्या संपून टाकू म्हटलं. तर मग आलो घरी. मग काय